महाराष्ट्रातील 80 ते 90% लोकांचं कुलदैवत हे खंडोबा आहे. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खंडोबाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आगडधूम नगारा सोन्याची जेजुरी ह्या ओळी गाणे बनून सगळीकडे घुमत आहे. पण या ओळी नक्की काय आहेत हे समजून घेऊया. जेजुरीला गेल्यावर तळी भंडार हा आवश्यक विधी आहे. त्याचे हे बोल मंत्र आहेत. दर्शन झाल्यावर कुळाचार म्हणून तळी भरली जाते. एका तबकात किंवा मोठ्या कपड्यात विड्याची पाने, खोबरं, लाया, सुपाऱ्या, दक्षिणा, भंडारा इत्यादी घेऊन त्याला विषम संख्येतील पुरुष हाताने उचलून सतत वर खाली करतात. ही कृती सदानंदाचा येळकोट म्हणत केली जाते. येळकोट हा कानडी शब्द आहे. कानडीमध्ये येळू म्हणजे 7 आणि कोट म्हणजे कोठी. खंडेरायासोबत आणि मणिमल्लाशी युद्ध करताना 7 कोटी सैन्य होते. सदानंद हे खंडेरायाचेच एक नाव. या 7 कोटी सैन्यावरून सदानंदाचा येळकोट हा गजर रूढ झाला. हे झालं तळी भंडार. आता खंडोबाविषयी थोडेसे. खंडोबा हे भगवान परमाशिवाचेच स्वरूप होय. मार्तंड भैरव असेही म्हटले जाते. खंडोबा हा मूळचा कन्नड प्रांतातला वीरशैव पंथातील दैवत. कानडीत खंडोबाला मैलार किंवा मैलार लिंग संबोधले जाते. त्याचं सासर नेवाशे गावचं. लग्न ठरलेलं असताना सुद्धा खंडेरायाने स्वतःच्या होणाऱ्या पत्नीला पळवले आणि तिच्याशी गंधर्व पद्धतीने विवाह केला. पुढे शिकारीला गेल्यावर देव खंडोबा धनगरांच्या वस्तीत आला. तिथे त्याचं प्रेम बाणाईशी जडलं. तिच्याशी लग्न करून खंडेराय जेजुरीला आले. पण म्हाळसाबाईला हे लग्न मान्यच नव्हते. त्यांच्यात भांडण सुरू झाले. खंडोबा त्यांचे भांडण बघून हसू लागतो. या प्रसंगाला अनुसरून बरीच लोकगीते आणि जागरण गीते लिहिली गेली आहेत. पुढे बाणाईची स्वतंत्र व्यवस्था खंडेराय जेजूरगडावर लावून देतात. अधूनमधून भेटीलाही जातात. खंडोबाची राजधानी म्हणजे आत्ताची जेजुरी नगरी. खंडेरायाला बेल, दवना आणि भंडारा खोबरे वाहायची पद्धत आहे. दवना ही एक सुगंधी वनस्पती आहे. खंडोबाला वाहिलेला बेल भंडार हातात घेऊन आण म्हणजे शपथ खायची पद्धत समाजात रूढ आहे. खंडोबाने जेव्हा मणिमल्लाचा पराभव केला तेव्हा मणिमल्ल दैत्य खंडोबाला शरण आले. मणीच्या मस्तकावर खंडेरायाचा पाय होता. त्याने विनंती केली की मला तुझा वाहन होऊ दे आणि मल्लाने विनवणी केली तुझ्या नावाआधी माझं नाव लागू दे. त्यामुळे अश्वरूपी मणी खंडोबाचे वाहन झाला आणि मल्लासुराला खंडोबाने हरवले म्हणून तो मल्हारी ठरला. खंडेरायाची मूर्ती जर नीट पाहिली तर काळभैरवाच्या मूर्तीशी भयंकर साम्य आहे. फक्त शस्त्राचा क्रम बदलला की दैवत वेगळं ठरतंय. म्हणजे हे दोन्ही अवतार एकच आहेत. काही ठिकाणी कालभैरव हे ब्रह्मचारी दाखवले गेले आहे. ज्योतिबाची मूर्ती उभी आहे आणि खंडोबाची मूर्ती बैठी आहे. ज्योतिबाला गुलाल खोबरं तर खंडोबाला भंडारा खोबरं वाहिलं जातं. कोकणात रवळनाथ तर घाटावर खंडेराय, कोल्हापुरात ज्योतिबा असा हा भोळा शंकर. खंडोबा हा कडक शिस्तीचा आहे. एक सेना प्रमुख म्हणून शिस्तप्रिय असणे रास्तच आहे. या खंडोबाची काही स्थाने जागृत मानली गेली आहेत. त्यात मणिचूळ पर्वत म्हणजे आत्ताचे जेजुरी, पाली पेंबर, नेवासे पारनेर आणि मंगसुळी खंडोबा हा सैन्याचा अधिपती असल्यामुळे युद्ध काळात रात्रीचे जागे राहणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी रणवाद्य वाजवून रात्र जगती ठेवली जायची. त्यातूनच जागरण गोंधळ या लोककलेचा उगम झाला. सेनापती खंडोबाला त्यामुळे जागरण अतिशय प्रिय आहे. लग्न झालेलं नवीन जोडपं खंडोबाचा गोंधळ घालतात आणि त्याची कृपा प्राप्त करतात. या प्रसंगी कडी लंगर तोडायची पण प्रथा आहे. कडी लंगर म्हणजे एक लोखंडी साखळी असते. ती गोंधळाच्या पूजेत ठिकाणी ठेवली जाते आणि गोंधळ समाप्तीच्या वेळी तोडली जाते. मल्हारी मार्तंडाला बोलीभाषेत खंडोबा म्हणतात कारण याच्या हातात कायम खड म्हणजे खडक तलवार आहे. खंड धारण करणारा म्हणून असा हा खंडोबा आहे. रामकृष्ण हरी.